गोंदिया जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। आज होळीनिमित्त अनेक ठिकाणी होलिका दहन करण्यात येते। या दहनामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करण्यात येतो। लाकडांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येते। त्यामुळे वृक्ष संवर्धनाला कुठेतरी गालबोट लागण्याची शक्यता असते। त्यामुळेच या वृक्ष संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी अनेक नागरिक सरसावत असल्याचे आपल्याला दिसून येते। अशीच एक होळी आमगाव शहरामध्ये तयार करण्यात आली आहे। आमगाव शहरामध्ये गांधी चौक येथे पर्यावरणपूरक अशी होळी तयार करण्यात आली आहे। या होळीमध्ये लाकडांचा वापर न करता पशुधनाच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवऱ्यांचा वापर करण्यात आला आहे। या होळीमध्ये 5100 गोवऱ्यांचा वापर करण्यात आला आहे। या होळीच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश या निमित्त देण्यात आला। वृक्षतोड थांबावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे असा एक संदेश या निमित्त देण्यात आला आहे। या होळीमध्ये होलिका आणि भक्त प्रल्हादाची प्रतिमा सुद्धा साकारण्यात आली आहे। अशी ही आकर्षक होळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। सर्वप्रथम आज होली की सभी नगरवासियों को बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। होली यह त्यौहार एक अलग नज़र से लोगों के अंदर में देखी जाती है। जैसे दिवाली त्यौहार को लोग खूब धूमधाम से मनाते हैं, वहीं होली पर्व को लोग एक विकृति इससे त्यौहार के नज़र से देखते हैं। हम इसको होलिका माता की और कंडी की होलिका बनाकर लोगों में धर्म के प्रति जागरण करना चाहते हैं कि ये त्यौहार जो है ये विधि विधान से अगर किया जाए तो हिंदू धर्म का सबसे बड़ा त्यौहार होली का है। और जंगल बचाओ पर्यावरण बचाओ इस उद्देश्य से पिछले वर्ष से गांधी चौक में शुद्ध गोबर की निर्मित कंडों के द्वारा गोबरी के द्वारा बनाई हुई होली जलाई जाती है। और इस बार भक्त प्रहलाद और होलिका माता को लेकर यह मूर्ति रखी गई है ताकि धर्म के प्रति लोगों में एक जागरूकता है। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।